नमस्कार अमरावती। काल भाजपच्या अमरावती शहरात भाजपची एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही मुद्दे मांडले। त्याचं मी जाहीरपणे कौतुक करतो की भाजपच्या अमरावतीतील पदाधिकाऱ्यांनी भाजपच्याच गृहमंत्र्याचे काल वाभाडे काढले। भाजपच्या गृहमंत्र्याचा नाकारतेपणा, या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा नाकारतेपणा भाजपनी काल सिद्ध करून दाखवला। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं की अमरावती शहरात ट्रॅफिकची व्यवस्था नाही आहे, अमरावती शहरात रस्त्याची सुव्यवस्था नाही आहे। सोबतच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की अमरावती शहरात खुलेआम 2 नंबरचे धंदे चालतात आणि खुलेआम लोक 2 नंबरचे धंदे करतात आणि आता आम्ही भाजपचे पदाधिकारी हे 2 नंबरचे धंदे चालू देऊ नये। याचाच अर्थ की गृहमंत्री हे सपशेल नाकामयाब आहे, सपशेल अपयशी आहे आणि जर केंद्रापासून तर राज्यापर्यंत, गल्लीपासून तर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत जर भाजपची सत्ता आहे, या महाराष्ट्रात देशात नव्हे तर अमरावती जिल्ह्यात एक भाजपचे राज्यसभेचे खासदार, 6 भाजपचे आमदार असताना सुद्धा यांच्या नाकावर टिचून अमरावती शहरात जिल्ह्यात 2 नंबरचे धंदे जर सुरू असतील असं जर भाजपच्या पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे तर एक खासदार, 6 आमदार काय तंबाखू चुना घोटाळे अमरावतीच्या जनतेनं निवडून दिले आहे आणि एक जर खासदार आणि एक आमदार विरोधी पक्षाचा जर सोडला तर बाकी सगळी यंत्रणा, सगळे आमदार खासदार हे यांच्या आणि यांच्या मित्र पक्षाचेच आहे। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की भाजपवाल्या काल पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांच्यात जर दम असेल आणि ते खरे जर त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल तर त्यांनी या अमरावती शहरातले बाकीचे सोडा, बाकीचे तर अवैध धंदे, वर्ली, मटका, जुवा, एमडी, कोकेन, गांजा, चक्री इत्यासारखे जर अवैध धंदे, IPL, क्रिकेट सट्टा एवढे तर धंदे शहरात खुलेआम सुरू आहेत। ह्या धंद्याचा तर 1-2 दिवसानंतर आपण समाचार घेऊ, पण उद्या या महाराष्ट्रातील डॅशिंग व्यक्तिमत्व मान्य तुकारामजी मुंडे साहेब हे अमरावती शहरात येत आहे। माझं भाजपवाल्यांना एवढंच म्हणणं आहे की तुमचं पोलीस प्रशासन ऐकत नाही, तुमचं मंत्री ऐकत नाही। याच भाजपचे खासदार अनिल बोंडे हे काही दिवसा अगोदर CP कार्यालयात जाऊन यांनी भाजपच्या लोकांसोबत जाऊन तिथं गोंधळ केला की अमरावती जिल्ह्यात गुटखा कोण विकते, अमरावती जिल्ह्यात हे 2 नंबरचे धंदे कोण चालवते, तरी त्यावेळेस पोलीस प्रशासनानं यांचं ऐकलं नाही। काल परवा मागच्या अधिवेशनात या अमरावती जिल्ह्यातलेच आमदार संजयजी खोडके साहेब यांनी विधान भवनात या संदर्भात प्रश्न मांडला, तरी यांचं प्रशासन ऐकून नाही राहिलं। आज उद्या तुकाराम मुंडे साहेब अमरावतीत येत असून तुकाराम मुंडे साहेबांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे, जसं काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की हे आम्ही इथं असे धंदे राजरोसपर्यंत चालू आहे, तसंच तुकाराम मुंडे साहेबांनी ह्या पदाधिकाऱ्यांमध्ये जर धमक असेल तर या पदाधिकाऱ्यांनी तुकाराम मुंडे साहेबांना सांगायला पाहिजे का इथं खुलेआम टपरीवर गुटखा मिळतो। फक्त त्यांचा दौरा ज्या ठिकाणी, ज्या रस्त्याने आहे त्या ठिकाणच्या टपऱ्या बंद करून चालणार नाही, पूर्ण जिल्ह्यातला गुटखा बंद करावा लागेल पूर्ण। म्हणून या पदाधिकाऱ्यांनी तुकाराम मुंडे साहेबांची भेट घेऊन त्यांना सांगायला पाहिजे, कारण की तुकाराम मुंडे साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेले आहे की या पदाधिकाऱ्यांवर आम्ही या अशा अवैध धंदे चालवणाऱ्यावर, गुटखा चालवणाऱ्यावर आम्ही मकोका लावू। यांनी आपली मर्दानगी इथं जाहीर करावी आणि सोबतच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या तुकाराम मुंडे साहेबांना याच भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदचा व्हिडिओ, पेपरच्या बातम्या दाखवून तुकाराम मुंडे साहेबांना या अमरावती शहरात, जिल्ह्यात अशा प्रकारच्या अनधिकृत कित्येक गुटखे हे भेटतात, विकल्या जातात, अशा प्रकारचे आम्ही त्यांना सॅम्पल म्हणून त्यांना भेट देणार आहोत, दाखवणार आहोत आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा, आमदार खासदारांचा नाकारतेपणा पण त्यांना सांगणार आहोत की यांच्यामुळे हे होऊ शकत नाही। तुकाराम मुंडे साहेब, आपण याच्यात लक्ष घालून या शहराला, या जिल्ह्याला या व्यसनापासून मुक्त करावं, एवढीच आम्ही तुकाराम मुंडे साहेबांना विनंती करणार आहोत। सोबतच याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला भेटणार आहोत, त्यांना सांगणार आहोत का भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा ऐका, त्यांच्या विनंतीला मान द्या। ते सांगून राहिले की शहरात असं चालू आहे, पण तरी प्रशासन ऐकत जर नसन, भाजपच्या पदाधिकाऱ्याची, आमदार खासदाराची काहीतरी किंमत ठेवा
असं आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि उद्या तुकाराम मुंडे साहेबांना भेटणार आहोत. आणि आज पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं यांना जाहीर आवाहन करतो की तुमच्यात दम असेल तर बाकीचे धंदे नंतर बंद करू, पहिले तुम्ही गुटखा बंद करून दाखवा. सोमवारपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा तुम्हाला यादीसहित पुराव्यासहित कुठं कुठं काय काय सुरू आहे हे दाखवून देईल. आणि आमचं आजही अजून म्हणणं आहे की आपल्यातली मर्दानगी जर सिद्ध करायची असेल तर बाकीचे धंदे सोडून द्या, फक्त चौकात भेटणारा गुटखा जरी बंद करून दाखवला तर खरी तुमची मर्दानगी आहे असं आम्ही समजू.